नमस्कार, मी तुमचे मित्र ओटी सर. टी-ई-टीची परीक्षा 2025 देणे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यापेक्षाही पास करणे खूप महत्त्वाचे आहे. आपण सर्व काही बातम्या पाहत आहोत की जे काही जुने गुरुजी आहेत 2010 पासून, 15 पासून, 13 पासून त्यांना ही आवश्यक आहे. काही लोक म्हणतात ही अट शिथिल झाली, काही लोक म्हणतात ही अट जशी तशी आहे. पण एक मात्र नक्की की जर तुम्हाला भविष्यामध्ये पदोन्नती पाहिजे असेल तर टी-ई-टीची परीक्षा तुम्हाला पास करावंच लागेल. बरोबर आहे ना ताई? हां, बरोबर. आणि जे गुरुजी डी-एड, बी-एड झाले आहेत आता त्यांना तर करणेच आहे. कारण की तुम्हाला 1 ते 8चे गुरुजी होणे आहे म्हणजे विदाऊट टी-ई-टी पर्याय नाही. तर मराठीचा पेपर सोपा पेपर, स्कोरिंग पेपर 30 पैकी 30 आपण घेऊ शकतो. आपल्याला येते सर्व काही, पण ते कसे घ्यायचे आणि कसे मिळवायचे, प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कसे येतात आणि आतापर्यंतच्या परीक्षेमध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत ते आपण बघूया. तर मराठी भाषा, मग ते इंग्रजी असो, मराठी असो की हिंदी असो, पेपर पॅटर्न सारखा असतो. पण पेपर पॅटर्नमध्ये एक पॅराग्राफ, कधी 2 पॅराग्राफ, एक गद्य, एक पद्य असं सुद्धा विचारते. तर अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आज आपण बघणार आहोत. तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की जेव्हा आपण भाषेचा पेपर सुरू करतो तेव्हा काय करायचं की भाषेवर जवळजवळ 4 ते 5 प्रश्न असतात. आता याच्यामध्ये 31, 32, 33, 34, 35 5 प्रश्न दिलेले आहेत. आपण इथं बघू शकतो, इथं म्हटलेलं आहे की उतारावाच्या आणि प्रश्न क्रमांक 31 ते 34 ची काय करायचं, पर्यायामधून योग्य उत्तर तुम्हाला लिहायचे आहे. तर 2 पद्धती आहेत. एक तर जो आपला पॅसेज आहे, जो आपला उतार आहे तो अगोदर वाचून घेणे, त्याच्यानंतर प्रश्न करणे, किंवा मी पर्सनली हा रिकमेंड करेल की अगोदर फक्त प्रश्न वाचून घेणे, त्याच्यानंतर काय करणे, पॅराग्राफ वाचणे. तर चला आपण पटापटा काय करूया, 31 ते 34 आपण काय करूया, प्रश्न वाचून घेऊया. फक्त प्रश्न वाचूया. पहिला प्रश्न आहे, भाषेला लेखकाने कोणती उपमा दिली आहे? पर्याय वाचायची गरज नाही. दुसरा आहे, भाषेच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी झटणारा माणूस लेखकाला कोणत्या देशात भेटला? तिसरं आहे, जर्मन पंडिताचं अन्य कोणत्या भाषेवर प्रेम आहे? त्यानंतर आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून जगभर प्रसार करणारा देश कोणता? हे 4 प्रश्न इथे दिलेले आहेत. आता आपण काय करूया, उतारा वाचायला सुरुवात करूया. कसा झाला जी? असाच झाला. बरोबर आहे. चला ठीक आहे. तर सुरू करें अंताक्षरी, लेके प्रभू का नाम. चला ठीक आहे. तर फ्रेंच माणूस आपल्या स्वतःच्या भाषेवर बेहद प्रेम करतो. कोणता माणूस? फ्रेंच माणूस. चला ठीक आहे. भाषा ही त्याची प्राणसखीच, तो जगतो किंवा झुरतो ते तिच्यासाठी. हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू, हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू असे तो केवळ कवितेत म्हणत नाही, तर तिच्या संवर्धनासाठी आणि प्रचारासाठी तो मिशनरी वृत्तीने झटतो आणि प्रसंगी झगडतोही. कोणाबद्दल लिहिलेलं आहे? फ्रेंच माणसाबद्दल. चला ठीक आहे. एखादा नवीन शब्द शब्दकोशात समाविष्ट करून घ्यायचा असेल तर त्यासाठी सर्वोच्च फ्रेंच अकादमीची मान्यता मिळवावी लागते. सर्व प्रकारच्या अग्निपरीक्षांतून पार पाडल्यानंतरच त्या शब्दाला शब्दकोशात मानाचे स्थान मिळतो. त्यानंतर असं म्हटलेलं आहे की भाषा हे संपर्काचे एक साधन आहे, तेव्हा भाषेच्या अभिमानानं माणसानं माथेभिरू होऊ नये, खरं आहे. परंतु त्याचबरोबर भाषा समाज पुरुषाच्या जीवनाला चेतना देणाऱ्या रक्तासारखी असते. बघा इथं एक उत्तर, आपल्याला सर्व उत्तर दिसत आहेत. ती दूषित होणार नाही याकडेही लक्ष पुरविणे आवश्यक आहे. फ्रेंचांप्रमाणे जर्मन लोकांनाही आपल्या भाषेविषयी प्रेम आहे. फ्रेंच आणि जर्मन, आता जर्मन विषयी सांगितलेलं आहे. आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून त्यांनी जगभर केंद्रे काढली आहे, परंतु त्याचबरोबर अन्य भाषांवरही त्यांचं प्रेम आहे. कोणाचं? जर्मन लोकांचं. ठीक आहे. जर्मन पंडितांचं संस्कृत भाषेवरचं प्रेम सर्वज्ञात आहे. प्रश्न आलेला आहे समोर. बरोबर आहे ताई? आपण वाचले होते. तर अगोदर प्रश्न वाचायचे हेच फायदे असतात की आपण उतारा वाचताना आपल्याला त्या प्रश्नांची काय मिळतात? उत्तरे मिळतात. ठीक आहे. तर जर्मन पंडितांचं संस्कृत भाषेवरचं प्रेम सर्वज्ञात आहे. संस्कृतचा अभ्यास भारतापेक्षा जर्मनीत अधिक होत असावा.
इथं हा उतारा संपलेला आहे. आता आपण काय करूया, तेच करूया, काय करूया, ओटी गुरुजीला थोडंसं लहान करूया. ठीक आहे. आता फक्त विनंती एकच आहे की तुम्ही जर मोबाईलवर बघत असाल तर मोबाईलची स्क्रीन तुमची उभी असेल, त्याला काय करायचं, आडवी करायचं, जेणेकरून तुम्हाला प्रश्न व्यवस्थित दिसतील आणि ओटी गुरुजी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित दिसतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आमची शाखा कुठेही नाही. भरपूर लोक सांगतात ओटी गुरुजी आमचाच माणूस आहे. अरे भाऊ, मी कोणाचाच माणूस नाही जी, मी मास्तरांचा माणूस आहो. त्यामुळे मी कोणत्याही ग्रुपसोबत टाईअप केलेला नाही. ऑनलाईनवर पैसे कमावा, 300 रुपयाचा कोर्स लावा, 500 रुपयाचा कोर्स लावा, आपल्याला जमत नाही. तर नो मोठ्या मोठ्या बाता. आता आपण काय करूया, प्रश्नांना बघूया. ठीक आहे. तर पहिला प्रश्न इथे दिलेला आहे, भाषेला लेखकाने कोणती उपमा दिलेली आहे? तर मातेभुरी माणसाची का? नाही जी, असं नाही लिहिलं आहे. समाज पुरुषाची का? नाही, असं पण लिहिलं नाही आहे. समाज पुरुषाला चेतना देणाऱ्या रक्ताची. तुम्हाला वाचतानीच उत्तर मिळालं असेल. त्यानंतर आता उत्तरच मिळालं तर पुढला वाचायची काही गरज नाही. चला ठीक आहे, पुढला बघूया आपण. दुसरा काय दिलेला आहे, भाषेच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी झटणारा माणूस लेखकाला कोणत्या देशात भेटला? तर सुरुवातीला दिलेला आहे फ्रान्स या देशामध्ये, फ्रेंच माणूस भेटला, म्हणून त्याचे उत्तर काय, फ्रान्स. जर्मन पंडिताचं अन्य कोणत्या भाषेवर प्रेम आहे? आपण बघितलं होता कोणत्यावर आहे, अजी गुरुजी, संस्कृत होता जी. हां, बरोबर आहे, संस्कृत. याच्या काय होईल, उत्तर येईल. बघा पटापट आपल्याला काय मिळत आहेत, आता उत्तरे मिळत आहेत. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. काय म्हणत आहे, आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून जगभर प्रसार करणारा देश कोणता? तुम्हाला माहित आहे अजी गुरुजी, तो जर्मनी होय का जी? हा, जर्मनीच दिलेला आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो, पॅराग्राफमध्ये जो दिलेला असेल तोच लिहायचं, आपल्या मनाच्या लावायचं नाही. चला ठीक आहे. त्यानंतर आता दुसरे मराठी भाषेविषयीचे प्रश्न सुरू होतील. काय आहे, महानायक, संभाजी, पानिपत या कादंबऱ्यांचे लेखन कोणी केले आहे? म्हणजे या तिन्ही ज्या कादंबऱ्या आहेत, महानायक, संभाजी आणि पानिपत, या कोणाच्या कादंबऱ्या आहेत? रणजित देसाईच्या आहेत, विश्वास पाटलांच्या आहेत, शंकर पाटलांच्या आहेत की शिवाजी सावंतच्या आहेत? तर आता याच्यामध्ये काय करायचं, एक तुक्का तर लावायचं नाही, अभ्यासच करायचं, कारण की सक्सेसला शॉर्टकट नाही. तरी पण समजा आपल्याला कधी असं वाटलं तुक्का कुठं लावू, इथं 2 पाटील आहेत म्हणजे पाटलांपैकीच आहे. समजा तुक्का लावायचा झाला तर, नाही तर ओटी आहे, कोटीत जायची गरज नाही आहे. तर 2 पाटलांपैकी एकच पाटील आहे, पण आपण पाठ करून घ्यायचं. महानायक, संभाजी आणि पानिपत या कादंबऱ्याचे लेखन कोणी केले आहे? तर विश्वास पाटील यांनी केलेलं आहे. म्हणून विश्वास पाटील हा काय असेल, आपला बरोबर उत्तर असेल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. काय आहे पुढला प्रश्न, की रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला 5चा भोंगा वाजत असे. रोज दिलेला आहे, बघा लक्ष द्यायचं. आणि याच्यामध्ये काय आहे, वाक्याचा काळ ओळखा. आता वाजत असे म्हणजे काय होईल जी, भूतकाळच होईल. त्यामुळे आता ह्या वर्तमान काळ आणि भविष्य काळ हा तर येणारच नाही. आता भूतकाळ आहेत, पण याच्यामध्ये रीती भूतकाळ की अपूर्ण भूतकाळ? आता लक्ष द्यायचं, जी एक सवय असते आणि जी नेहमी सुरू असायची, तो त्याला आपण काय म्हणतो, रीती म्हणतो. आता रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला 5चा भोंगा वाजत असे म्हणजे तो दररोज होत असे, म्हणून हा काही रीती भूतकाळ होईल. समजलं का जी? आम्ही व्याकरणाविषयी ओटी गुरुजी, मी असं म्हणत नाही की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायची, असं करायची, पण समजा सबस्क्राईब केलं तर आम्ही यावर्षी TET शिकवतो का नाही, मागच्या वर्षी शिकवला, त्याच्या अगोदर शिकवला. तर सर्वच्या सर्व काळ असो, अलंकार असो, सर्वांचे काय आहेत, व्हिडिओ बनवले आहेत. तर तुम्ही काय करावं लागेल, बस कुठे जायचं, सबस्क्राईब करायचं. माझ्या चॅनलला सोशलमध्ये तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल, त्या प्लेलिस्टमध्ये TET आणि CTETचा कॉलम प्लेलिस्ट बघायचा आणि ओटी गुरुजीने कोणकोणते झेंडे लावले आहेत, म्हणजे सर्वच्या सर्व काही तुम्हाला व्हिडिओज येतील. तर कारण की प्रत्येक गोष्ट जी व्हिडिओ बनलेले आहेत, प्रत्येक प्रश्नामध्ये सेम त्याला रिपीट करणे माझाही वेळ वाचेल आणि तुमचाही काय होईल, वेळ वाचेल. चला ठीक आहे. तरी पण मी प्रयत्न करेन की जेवढा काही मला शक्य आहे तेवढं आपण प्रश्नाचं काय करूया, विश्लेषण करूया. चला ठीक आहे. त्याच्यानंतर पुढला प्रश्न आहे, काय आहे, आपला आशीर्वाद असावा. तथास्तु. नाही,
वाक्य आहे. आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार कोणता? आता वाक्याचा प्रकार दिलेला आहे, तर इथं काय आहे? आपला आशीर्वाद असावा. आता मी अगोदर ऑलरेडी मी सांगितलं आहे की याविषयी आपण व्हिडिओ बनवले आहेत की ज्या वाक्यामध्ये इच्छा असेल, आशीर्वाद असेल, शुभेच्छा असेल, प्रार्थना असेल किंवा अभिलाषा असेल, म्हणजे व्यक्त केली असेल, अशा वाक्याला आपण केव्हाही काय म्हणतो? विद्यार्थी वाक्य म्हणतो. काय म्हणतो? विद्यार्थी वाक्य म्हणतो. आता इथं ऑलरेडी आशीर्वाद हा शब्दच दिलेला आहे. मी काय म्हटलंय की ज्या वाक्यामध्ये इच्छा, आशीर्वाद, शुभेच्छा, प्रार्थना किंवा अभिलाषा व्यक्त केली असेल, तो वाक्य कधीही विद्यार्थी वाक्य होतो. आता यामध्ये आशीर्वाद असावा, ऑलरेडी आशीर्वाद शब्द आलेला आहे, इच्छा व्यक्त केलेली आहे, म्हणून विद्यार्थी काय होईल? त्याच्या ह्या वाक्याचा प्रकार होईल. समजलं का जी? हां मॅडम जी, हां तुम्ही पोळ्या लाटत असाल, स्वयंपाक करत असाल, तरी पण फक्त काय करायचं? ओटी गुरुजीला सुरू करून द्यायचं आणि ऐकायचं. चल ठीक आहे. त्यानंतर विद्वान शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? आता विद्वान शब्द कोणत्या प्रकारचा आहे? आता कोणत्या प्रकारचा आहे म्हणजे चारच प्रकार आहेत ना जे ऑप्शन दिलेले आहेत. तो देशी आहे, परभाषी आहे, तत्सम आहे की तद्भव आहे. आता याच्यामध्ये तत्सम तद्भव मध्ये तुम्ही कन्फ्युजन नाही व्हायचं. तर जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत जसेच्या तसे घेतलेले असतात त्यांना आपण काय म्हणतो? तत्सम म्हणतो. काय म्हणतो? तत्सम. आणि विद्वान हा जो शब्द आहे हा संस्कृत शब्द आहे, त्याला आपण मराठी भाषेमध्ये काय केलेलं आहे? समाविष्ट केलेला आहे. म्हणून विद्वान हा शब्द काय होईल? तत्सम शब्द होईल. पुन्हा सांगतो मी की जो शब्द संस्कृत भाषेतून जसेच्या तसे आपण काय करतो? आपल्या भाषेत घेतो, मराठी भाषेत घेतो, त्याला आपण तत्सम म्हणतो. आणि त्याच्यामध्ये जर परिवर्तन झालं तर तद्भव होते तो. तर विद्वान हा शब्द जसा तसा घेतला म्हणून काय होईल? तत्सम होईल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. इथं प्रयोग विचारलेला आहे. काय विचारलेला आहे? प्रयोग विचारलेला आहे. आपण प्रयोगाविषयी सुद्धा काय केलंय? व्हिडिओ बनवलाय. पण आपण काय करूया? याला समजूया. तर म स ज स त त ग हे कोणत्या वृत्ताचे गुण आहेत? हे कोणत्या वृत्ताचे गुण आहेत? आता आपण बघितलंय की वृत्तामध्ये गण विभागणी होते. काय होते? गण विभागणी होते. आता म चा काय होतो? म चा मगार होतो. स चा काय होतो? तर स चा सगन होतो. बरोबर की? न चा काय होतो? नगन होतो. ज चा काय होतो? जगन होतो. त चा काय होतो? तगन होतो. आता याच्यामध्ये म स ज स त त ग हे कोणत्या वृत्ताचे गुण आहे? तर हे जे गुण आहे हे कोणाचे मानूया आपण? कोणाचे मानूया? शार्दूल विक्रीडेचे आहे. कशाचे आहे? कोणत्या वृत्ताचे गुण आहे? शार्दूल विक्रीडित. आता लक्षात द्यायचं, याच्यामध्ये जसं नाव आहे तसंच काम आहे. शार्दूलचा अर्थ वाघ होतो आणि विक्रीडीचा अर्थ होतो खेळणारा. आता वाघाशी खेळणारा का? वाघासारखा चपळ असा वृत्त. आता चपळ आणि सुंदर असा वृत्त याच्या काय असते की याच्यामध्ये ज्या काही त्याला आपण काय म्हणूया? 4 चरण असतात, म्हणजे 4 ओळी असतात. आणि या 4ही ओळीमध्ये काय असतो? प्रत्येक ओळीमध्ये 19 मात्रा असतात. किती मात्रा असतात? 19. कोणता? शार्दूल विक्रीडित. आणि वृत्ताचे गण कोणकोणते येतील? म स ज स त त ग. आता तुम्ही म्हणाल गुरुजी तुम्ही हा वरचा नाही सांगितला ना जी? अजी मी विसरलो जी. हा वाला, जे तो 39 लिहिलाय, बघून घेऊया ना जी. सहलीस जाताना कात्रज जवळ उजडले. काय म्हटलेलं आहे? सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडले. या वाक्यातील प्रयोग ओळखा. तो भावकर्तरी आहे, भावे आहे, कर्मणी आहे की कर्तरी आहे? आता याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे की याच्यामध्ये कोण क्रिया करतो सांगितलंच नाहीये. सहलीला जाताना कात्रज जवळ उजाडले म्हणजे क्रिया कोणाकडून झाले हे न सांगता क्रिया कशी होत आहे? आपोआप होत आहे. असं जेव्हा प्रयोग येतो तो कधी काय असतो? भावकर्तरी प्रयोग असतो. काय असतो? भावकर्तरी प्रयोग असतो. ठीक आहे, झाला. पुढला बघूया आपण.
पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? गटात न बसणारा. आता लक्षात द्यायचे इथं 4 शब्द दिले आहेत. दुष्काळ, दुर्जन, निष्कारण, निष्फळ. आता इथं बघा आपण दुष्काळ, दुस प्लस काल, त्याच्यानंतर निष्कारण, नि प्लस कारण, धन कारण, निष्फळ, नि धन फल. पण दुर्जनचं असं होत नाही, त्यामुळे याच्यातला गटात न बसणारा शब्द कोणता होईल? दुर्जन हा होईल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. आपल्याला वेळ पण वाचवायची आहे आणि सर्व समजूनही घ्यायचे आहे. चला ठीक आहे. नागनाथ कोल्हापल्ले यांच्या पुढीलपैकी कोणत्या साहित्य कृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला? आता याच्यामध्ये समजायची काही गरज नाही. जे काही नागनाथ कोल्हापल्ले यांनी कोणती साहित्य कृती लिहिली ज्याला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला? तर राजनाथ कोल्हापल्ले यांनी मुडस लिहिला होता. काय लिहिला होता? मुडस या साहित्य कृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला होतं. हे पाठ करून घ्यायचे. त्यानंतर जयंताने मध्येच विचारले कोण होते या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत? विरामचिन्हे. आता इथं बघा जयंताने मध्येच विचारले, याच्यानंतर काय दिलेलं आहे? स्वल्प विराम दिलेला आहे. कोण होते काय म्हटलेलं आहे? कामा इन्व्हर्टेड कामा दिला आहे, म्हणजे हा दुसरा झाला. कोण होते हा ना ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर काय लावलेलं आहे? प्रश्नचिन्ह, म्हणजे किती चिन्हांचा वापर केलेला आहे? 3. आता 3 कुठं आहे? गुरुजी 3 नंबरवरच 3 आहे जी बरोबर आहे. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढील शब्दाच्या समानार्थी नसलेला शब्द ओळखा. नसलेला. अश्व. अश्व म्हणजे घोडा. तुम्ही म्हणाल गुरुजी इथं तो घोडा आहेच नाही जी. अजी बाबा, पण एकच काही अर्थ होते का? तुम्ही सर्व काही गुरुजी लोक तुम्हाला माहित असते एका शब्दाचा एकच अर्थ होत नाही. तर अश्व या शब्दाच्या समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखायचा आहे. तर अश्वच्या समानार्थी नसलेला काय होईल? अश्वला आपण वारू सुद्धा म्हणतो, म्हणजे वारू तर समानार्थी आहे. अश्वला आपण हय सुद्धा म्हणतो, तोही समान. अश्वला आपण तुरंग सुद्धा म्हणतो. अश्वला आपण शहामृग म्हणत नाही, म्हणजे अश्व या शब्दाच्या समानार्थी शहामृग होणार नाही. म्हणजे आपल्याला उत्तरच काय येईल? ऑप्शन नंबर 4 येईल. ठीक आहे जी ताई. त्यानंतर बघा अगोदर गद्य होता, आता पद्य दिलेला आहे. तुम्ही काय करायचं? माझ्या हरकत करायचं, पण आपल्याला वेळ वाचवायचा म्हणून आपण आता प्रश्न वाचत नाही. पण परीक्षेमध्ये वाटलं समजा तुम्हाला जर माझ्या पटत असेल तर प्रश्न वाचून घ्यायचे पटपट पटपट. 46 ते 49 जे काही आहेत. त्याच्यामध्ये आपण काय करूया? फक्त एक कवितेच्या पंक्ती किंवा पद्याच्या पंक्ती आहेत ते वाचून घेऊया आणि प्रश्नांची उत्तरे लिहूया. पीक खुशीत डोलत या भारी, भरला आनंद समद्या शिवारी, बघून पाचूचं रान आमचं हरपलं देहभान, आज रानाची शोभा न्यारी, आल्या सरसर भुईवर धारा, ताप मातीच्या सरला सारा, समद शिवार फुलून आलं, बघून मन हे भुलून गेलं, गेल्या भुलून दिशाही चारी, दाट पिकांनी सजली शेत, पीक मजेत गिरकी घेत, गार वार हे झुडझुड वाहत, पाना पानात गाणी गात, गाती पानात पाकर ही सारी, काळ्या आईची कराया पूजा. त्यानंतर राब राबला शेतकरी राजा, उन्हा तानात घाम त्यानं शिपला, मळा मोत्यांच्या मातीत पिकला, आली सोन्याची दौलत दारी. असं काय आहे? या पद्याच्या काही ओळी आहेत. यानंतर आपण प्रश्नावर बघूया. शेतकरी काळ्या आईची पूजा करतो म्हणजे काय करतो? तो शेतात कष्ट करतो, काळ्या आईची ओटी भरतो, रानात पूजा करतो, शेतीला आई मानतो, म्हणजे तो काय करतो? शेतात कष्ट करतो. शेतकरी काळ्या आईची पूजा करतो म्हणजे शेतकरी काय करतो? शेतात कष्ट करतो. कवितेत सुद्धा असंच लिहिलेलं आहे. त्यानंतर शेतातील पिके पाहून कोणाचे देहभान हरपते? आता कोणाचे? निसर्गाचे, पावसाचे, शेतकऱ्याचे की वाऱ्याचे? अरे ऑलरेडी या कवितेमध्ये शेतकऱ्यांचेच वर्णन केले आहे, म्हणजे शेतातील पिके पाहून शेतकऱ्याचे देहभान हरपते. त्यानंतर कवितेतील मोत्यांच्या मळा या शब्दाचा समर्पक अर्थ काय? आता मोत्यांच्या माळा काय दिलेला आहे? मोत्यांच्या
माळा. हे कोणाला लिहिलेलं आहे? पाखरांना, झरांना, शेतीतील पिकाला, सखी संपत्तीला. शेतीतील पिकांना कवीने काय म्हटलेलं आहे? मोत्यांच्या मळा म्हटलेलं आहे. त्यानंतर कवितेत कोणत्या अनतोल हरित रंगदर्शक रत्नाचे नाव आले? आता अनतोल नाही आहे, अनमोल आहे. अनमोल हरित रंगदर्शक रत्नाचे नाव आले आहे. आता सुरुवातीलाच दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? जी पाचू दिलेला आहे, मोती दिलेला आहे, सोने दिलेलं आहे की माणिक दिलेलं आहे? सांगा बरं ताई, काय दिलेलं आहे? गुरुजी तुम्ही म्हणत होते ते मी ऐकत होती जी पाचू. हा बरोबर आहे, पाचू. आता पाचू कुठं आहे सांगू नाही देतो बाबा. पाचू ये रे भाऊ, पाचू कुठं गेला? पाचू. ठीक आहे, पाचू 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 कुठं आहे जी पाचू? आता इकडं बघा, तुम्हाला काय मिळेल? पाचू मिळेल. काय मिळेल? पाचू. सांगा जी. जी मलाही पाचू नाही दिसून राहिला का जी? अबू पाचू. पाचूचं रानं दिसला. चला ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. काय म्हटलेला आहे? जहाल या शब्दाच्या योग्य विरुद्धार्थी शब्द शोधा. अतिशय सोपा आहे. जहाल मवाळ. जहालच्या विरुद्धार्थी काय होईल? मवाळ होईल. उग्र होणार नाही, जलाल होणार नाही, तिखट होणार नाही. त्यानंतर पुढील म्हण पूर्ण करा. रिकामी जागा, पदरी पडले काय? झोंड. आता याच्यामध्ये ही कोणती म्हण आहे? तर याच्यामध्ये हसून केले गोड, रडून केले खोंड, हसत झेलली धोंड की मारून केले गोड. आता सांगा बरं, याच्यामध्ये कोणती म्हण आपण काय करूया? पूर्ण केलूया. तर म्हण कशी असते? हसून केले गोड, पदरी पडले झोंड. म्हणजे आपण काय? एखाद्याला हसमुख होऊन काम करून घेण्यासाठी आपण काय केला? प्रयत्न केला. तरी पण आपलं जे काही प्रयोजन होतं ते सक्सेस झालं नाही, यशस्वी झालं नाही. तेव्हा ही म्हण येते, हसून केले गोड, पदरी पडले झोड. म्हणजे मी हसून त्याच्याकडून काम करून घेण्याचा प्रयत्न केला रे बाबा, पण माझा प्रयत्न काय झाला? फेल झाला. असं होते जी. त्यानंतर ज्या सामाजिक शब्दात दोनही पदे महत्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा समास कोणता? आता दोनही पदांपासून महत्वाचा असा तो, मग त्याच्यानंतर काहीतरी लावून देतो. कोपऱ्यात येते जी गुरुजी, बहुव्रीमध्ये येते जी बहुव्री समास. बरोबर. त्यानंतर आपण पुढला करूया. पुढील पैकी भाववाचक नसलेले नाम. नसलेले म्हटलंय ताई. गुरुजी, भाववाचक नसलेले. भव्यता भव्यवरून झालेला आहे. बरोबर आहे की नाही? भव्यता भव्यवरून झालेला आहे. सौंदर्य सुंदरवरून झालेलं आहे. दातृत्व त्या कशावरून? दातृत्वावरून झालेलं आहे. पण स्वतंत्र मात्र कशाच्यात वरून झालेलं नाही? हा भाववाचक शब्द नाही, म्हणून हा स्वतंत्र काय येईल? भाववाचक शब्द नाही. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. अगदी थोडक्यात बघूया जी. ठीक आहे गुरुजी, टेन्शन नाही आहे. आपण तुम्हाला असा ऑनलाईन क्लास घेऊन तुमचे टाइमपासही करवणार नाही. आपण पटापटा करायचे आणि सटासटा निघून जायचं. ठीक आहे. तुम्हाला वाटत असेल तर सबस्क्राईब करा, नाहीतर नको करायची. आपलं कामच कसं आहे? पहिले इस्तेमाल करे, फिर विश्वास करे. चांगलं झालं तर करायचं, नाही तर जा म्हणायचं. आणि समजा आवडला तर आपले तुमचे जे काही मित्रमैत्रिणी आहेत त्यांनाही शेअर करा म्हणा. अरे ओटी गुरुजीकडे जा म्हणा. चला ठीक आहे. पुढला प्रश्न बघूया. साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात? साधर्म्यावर आणि वैधर्म्यावर. आता सांगा बरं जी, असा कोणता अलंकार आहे? अजी गुरुजी, साधर्म्य आणि वैधर्म्य कुठे दाखवतो आपण? दृष्टांत देतो ना जी. दृष्टांत अलंकारामध्ये होते. ठीक आहे. त्यानंतर पुढीलपैकी सुनिश्चितपणे किंवा निश्चितपणे पुरुषवाचक शब्द कोणता? पुरुषवाचकच आहे तो. क्लास, कंपनी, माझी कंपनी, माझ्या कंपनी, की माझी क्लास म्हणतो का? की माझा क्लास म्हणतो? सांगा ना जी तुम्ही. काय येईल तर? माझा क्लास म्हणतो, माझी कंपनी म्हणतो, माझा ट्रंक म्हणतो, माझी ट्रंक म्हणतो, माझी पेन्सिल म्हणतो. तर याच्यामध्ये निश्चितपणे पुरुषवाचक काय येईल? क्लास हा शब्द येईल. त्यानंतर पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा. जो एकवचनीत येते. घरे अनेकवचनी आहे, लिंबे अनेकवचनी आहे, फोटो एकचवचनी आहे ना जी. फोटो काय आहे? एकचवचनी आहे. त्याच्यानंतर पिले अनेकवचनी आहे. तर याच्या उत्तर काय येईल? फोटो हा एकवचनी येईल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढील वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीत आहे? पुढील वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीत आहे? तर याच्यामध्ये नाम काय?
मुलांनी, काय नाम कोणतं आहे? मुलांनी आज्ञा पाळावी, मुलांनी आज्ञा पाळावी. तर आता नी हा जो शब्द आलेला आहे, नी हा जो शब्द आलेला आहे, तर नी हा शब्द जिथं ने, सह, बरोबर असे शब्द लागतात, हे असं कोणत्या कुठं असतात जी, तर कधीही ते कुधी. आता अनेक वचनी तर आहेत, पण तृतीय अनेक वचनीमध्ये ही विभक्ती लागते. त्यानंतर नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे? नोकरीसाठी केला तर तक्रार होईल का जी? नाही. नोकरीसाठी केला तर मागणी होईल का जी? नाही. नोकरीसाठी केला तर कौटुंबिक पत्र होईल का जी? नाही. तर नोकरीसाठी केला म्हणजे काय जी? शैक्षणिक पत्र आहे ना. आपण तुम्ही समजा गुरुजी लोक तुम्ही लिहिली, मला टीईटीची काय म्हणतो तयारी करण्यासाठी 5 दिवसाची रजा द्यावी. कोणती किरकोळ रजा घ्यायची का नाही, 3 दिवसाच्या वर लगातार घेऊ शकत नाही तुम्ही, तर तो व्यावसायिक पत्र झाला ना. चला ठीक आहे. किंवा नोकरी लागण्यासाठी, चला ठीक आहे, व्यावसायिक पत्र येईल तो. त्यानंतर पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते? कठोर च, ग, ड आणि द यामधलं कठोर व्यंजन कोणतं? तर कोणतं आहे? च. च च च काय आहे? कठोर व्यंजन आहे. त्यानंतर आपण शेवटचा प्रश्न बघूया. शेवटचा काय म्हणतो जी, की पुढील वाक्यात किती नामांमध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला आहे? पुढीलपैकी किती नामांमध्ये सामान्य रूपामध्ये बदल झालेला आहे? आता शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. आता इथं बघा बरं किती किती नाम आहेत जी, एकतर शिक्षकांनी आणि मुलांना. आता याच्यामध्ये येतील किती? 2. आणि 2 कुठं आहे? 2 मध्ये 2 आहे गुरुजी. तर अशा प्रकारे काय करायचं, आपली सतत विवेक बुद्धी लावायची. आपल्याकडे पेपर 1 पेपर 2 चे सर्वचे सर्व काय मिळतील? व्हिडिओ मिळतील, तेही विदाऊट एनी कॉस्ट. फक्त काय करायचं, ओटी गुरुजीला आठवण करायचं आणि सुरू करायचं. चला इथंच थांबतो. नमस्कार.